जवळ ही कागद आपल्या हातात आहेत का नाही तवर सत्याच्या तंत्या नेबळच्या दुरावा कायम आहे आणि तो तसाच ठेवायचा आहे. एकदा का सत्याचं लगीन लावलं का त्याच होमात ही कागद जाळून टाकायची. बया असा प्लॅन होय तुमचा. भारी भारी. मम्मी मला तुमचं कधी कधी असलं कौतुक वाटतंय का नाही. म्हणजे असली कजाग आणि धूर्तबाई कुठं सापडणार नाही बघा. म्हणजे अख्ख्या साताऱ्यात ना तुमच्या कारस्थानीपणाची चर्चा आहे बघा, चर्चा. सपनी माझं कौतुक करायचा बहाणा करून उद्धार करू नकस. नाही तर तुझा नाकाचा शेंडा लाल करी. ध्यानात ठेव हे कुठं बोलायचं नाही, कारण ही कागद चोरताना तू बी माझ्या संकटच होतीस. जर कुठं बोललीस ना तर तू बी अडचणीत येशील. नाही नाही मम्मी, मी कशाला कोणाला सांगायला जाते. मी तर विसरले पण बया काय ते कागद. ए खोटं वागू नगस. हे बघा, मला जळीत हत्याकांडाबद्दल सगळी माहिती हवी. ते गहाळ झालेले पेपर सुद्धा हवेत, कारण त्याच्याच आधारावर खऱ्या गुन्हेगाराला अटक करता येईल. आणि मला कुठलीच कारणं नको आहेत आता. त्यावेळेस जे कर्मचारी होते, जे अधिकारी होते, त्यांची चौकशी करा. आणि आरोपपत्र जर कोर्टात सबमिट झालं असेल तर त्याची कॉपी मागून घ्या. यस मॅडम. येते मी. हा, तुम्हाला जरा काय गडबड वाटत नाही का? कसली? हेच की आपल्या मॅडम सत्यदाताची. वाटते ना. आणि हॅशटॅग तू खरं बोलत होतीस. सत्यदाता आणि मॅडमचं खूप मोठं कोलॅब होतं बघ. होय का? मग ते मोडलं कसं? नाही म्हणजे पहिलं कोणी कुणाला अनफॉलो केलं? काय माहित नाही, पण मॅडम सत्यदातांच्या मागे हात धुवून लागल्यात. होय, पण मला तर असं वाटतंय फक्त केसमुळे नाही, पर्सनल खुन्नस काढायलाच मॅडम सत्यदाताच्या मागे लागल्यात. नक्की काय घडलंय ना ते आपल्याला कळायला हवं. एक काम करूया, भारती मॅडमनाच विचारूया. त्यांना नक्कीच माहिती असेल, कारण त्या लय जुन्या म्युच्युअल आहेत. हा, चल चल विचारूया. भारती मॅडम. काय बोला. ते काहीतरी विचारायचं होतं तुम्हाला. काय विचारायचं? लवकर जायचंय का घरी? नाही, मग मला तुम्हाला असं विचारायचं होतं की ते म्हणजे आम्हाला असा प्रश्न पडलाय की बोला पटापट, मला काम आहे. हा, मला असं विचारायचं होतं की ते आपले सत्यदाता आहेत ना. काय झालं सत्याचं? अहो मॅडम, त्यांना असं विचारायचंय की मॅडम सत्यदादांचा एवढा रागराग का करतात? त्यांचा काय पर्सनल राग आहे का? नाही म्हणजे ते आधी एकत्र होते ना, एकमेकांना कोलॅब करत होते, मग आता का ब्लॉक केले एकमेकांना? हे बघ मयुरी, जे विचारायचं आहे ना ते नीट विचार. हे तुमची ती काय ती सोशल मीडियाची भाषा मला नाही कळत बाई. हा, नीट विचार काय ते. अहो मॅडम, त्यांचं लग्न झालं होतं ना, मग आता का तुटलं? मयुरी पडवळ, तुम्हाला काय करायचं तो नसत्या चौकशा? हा, कामं नाही येत तुम्हाला? मॅडम काय काम देऊन गेलेत माहिती नाही तुम्हाला? जा करा ती. निघा. जाधव साहेब नमस्कार. नमस्कार. साताऱ्यात तुमचं स्वागत आहे. आणि माफ करा जरा तुम्हाला वाट बघायला लावली. नाही, थँक्यू थँक्यू. आज कसं बोलवलं? अहो आम्हाला कळलं तुम्ही साताऱ्यात आलाय, मग बलमाला म्हणलं चल आपण भेट घेऊन येऊ. अरे हो, बलमा साहेब नाही का आता माननीय नगरसेवक. सॉरी सॉरी सॉरी, जरा उशिराच झालाय, पण उशिरा का होईना खूप खूप अभिनंदन. हो धन्यवाद साहेब. काय चहा वगैरे घ्यायचा? नाही नाही, काय आवश्यकता नाही, उशीर झालाय. तसा जाणारच होतो मी. जुन्या काही केसेस होत्या त्या मीटिंगसाठी आलो होतो.
खरं तर इतका बिझी होतो की काही वेळच नव्हता माझ्याकडे, पण सत्यजितरावांनी फोन केला, रिक्वेस्ट केली म्हणून थांबलो. हे बघा सत्यजितराव, तुम्ही आधी राजकारणात होता, समाजकारणात होता, लोकांची मदत करत होता, तिथपर्यंत ठीक होतं, मला आदरच होता तुमचा. पण त्याच्यानंतर तुम्ही असं काही कराल, या मार्गाकडे वळाल असं अजिबात वाटलं नव्हतं. बरोबर आहे तुमचं जाधव साहेब. मला सुद्धा कधी वाटलं नव्हतं मी ह्या मार्गाने लोकांची सेवा करेन. पण आता खूप पुढे निघून आलोय मी, आणि आता लोकांना न्याय मिळवून देणं मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं. बरं, आज का बोलवलं? जाधव साहेब, वाघमारे मॅडमचं पोस्टिंग आता भवानीनगरमध्ये झालं. हो माहिती आहे मला. आणि त्यांनी जळीत कांडाच्या गुन्ह्याचा तपास सुरू केलाय. नाही, तपास करू दे त्यांना, त्याबद्दल माझी काही हरकत नाही, पण त्यांचा माझ्यावर संशय आहे. आलंय ते माझ्या कानावर, मी बोलणारच होतो मंजुशी. अहो नको जाधव साहेब, त्याची काही गरज नाही. म्हणजे त्यांना करू दे त्यांचं काम त्यांच्या पद्धतीनं, माझी काही अडचण होणार नाही त्यांना. मला फक्त हे जाणून घ्यायचं की या प्रकरणात जेव्हा माझ्या अगेन्स्ट FIR दाखल केली गेली त्यानंतर नक्की काय घडलं, ते जबाबाचे कागद नक्की कुणी गायब केले, कारण ते कागद नसल्यामुळे त्यांचा संशय अजून बळावत चाललाय. हे बघा, ते कागद गायब झाले हे आमच्यासाठी खूप धक्कादायक आहे. नेमकं काय झालंय ते आम्हाला नक्की ठाऊक नाही, पण आम्ही तपास केला, कसून तपास केला. पण आम्ही जितकाही तपास केलाय ना, त्याच्यातून हेच दिसतंय की हे जे काय घडवलंय ना, याच्या मागे तुमचाच हात आहे. जाधव साहेब, तुम्ही चांगलंच ओळखता मला, मी करीन का असं? अहो पण ती गोष्ट वेगळी सत्यजितराव. एक लक्षात घ्या, या केसमध्ये आरोपपत्रामध्ये प्रमुख आरोपी म्हणून तुमचं नाव आहे, हे कसं दुर्लक्षित करता येईल? पण मी काय केलेलं नाहीये जाधव साहेब. आता माझी बाजू सिद्ध करायला अजून काय करू मी? ते जबाबाचे कागद नसल्यामुळे सगळा संशय माझ्यावर येतोय त्यांचा. हे बघा, मी मंजूला चांगलंच ओळखतो, तुम्ही दोघं सुद्धा ओळखता. ती कायद्याच्या बाहेर जाऊन काहीही करणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर निर्दोष असाल ना, तर ती तुम्हाला याच्यामध्ये गोवणार नाही, अगदी तुमच्यावर कितीही राग असला तरीही. तर तुम्ही म्हणतात ना तुम्ही निर्दोष आहात, मग ठीक आहे, चला येऊ मी. अरे हो, एक गोष्ट राहिली सत्यजितराव, तुम्ही आत्ता ही जी काय समाजाची मदत, लोकांचं भलं, त्यांना न्याय मिळवून देत आहे, जे काय करायचं आहे ना ते करा, पण सगळं कायद्याच्या चाकोरीत राहून. कारण मंजू तुम्हाला कायद्याच्या आड येऊ देणार नाही. सत्यजितराव, तुम्ही जरी साताऱ्याचे वाघ असलात ना, तरी तुम्हाला टक्कर देणारी साताऱ्याची वाघीण परत आली आहे, विसरू नका बरं का. खरं आहे तुमचं जाधव साहेब, आता त्यांचीच दहशत आहे बघा आमच्यावर. बरं चला येऊ. बलमा, हा तुला काय वाटतं, ते जबाबाचे कागद नक्की कुणी गायब केले असतील, आणि ती आग कुणी लावली असेल? घ्या 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 गोळी, अंदर पाणी आणलंय. सपना वहिनी बघताय ना, मम्मींच्या डोक्यात किती राग आहे ते. वय ग वय, दिसतोय की नुसत्या वाफाच बाहेर पडतायत बघ. मला तर वाटतं आज ड्रॅगनच होतं ह्यांचा. एक सुनबाई बघ की आल्यापासून नुसत्या वाकड्यातच शिरतायत. सत्यभाऊजींना आल्या अटक करून झाली, पप्पांना आणि बलमाजींना पण पोलीस स्टेशनात घेऊन गेल्या होत्या बघ. सिक्युरिटीच्या नावाखाली घरात घुसून जाणं, आता काय घराची जडतीच घेतली. ह्याला काय अर्थ आहे? आत्ताच आवर नाही घातलं का नाही, नाही तर मास्टर बिना वॉरंटच्या येतील एकदा घरी आणि सगळ्यांना बेड्या ठोकतील आणि जातील घेऊन. बया, नाही तर दोषीच ठरवायच्या आणि इथं घरात सगळ्यांना फासावर लटकवतील. मी नाही बोलत, यांनी आत्ताच्या आत्ता कमिशनरला फोन लाव. त्याने भेटणं बिना वारंट आपल्या घराची झडती घ्यायची हिंमत दावली ना, तिला बी दाखवून देऊ
का महिला प्रदेश अध्यक्ष मायाजी सुर्वेची पोच कुटवर आहे ते आत्ताच्या आत्ता तिची ट्रान्सफर करून टाकू. लाव फोन. अगे काय मम्मी तुझं तर कशा लोकच मंजू वहिनींचं मला काय कळतच नाही बाई. वहिनी नाही वैरी येते ह्या घरची वैरी. किती न सांगितलं तुझे डोसक्यात घुसत नाही का? अगं हो मम्मी जी असेल ती तू जरा शांत हो बघू. आणि मम्मी आता तूच म्हणतीस का नाही मंजू वहिनीचा आपल्या घराण्याशी काय संबंध नाही म्हणून. अगं आता इन्स्पेक्टर झालेत त्या. आता त्यांच्या बाबतीत जर मी काय केलं तर सत्याचा मला कावल ग. जय द्या. सत्या तुझा मोठा भाऊ आहे आणि मी तुझी मम्मी. तेव्हा तुला मम्मीचं ऐकायचंय का दादाचं ते तू ठरव. आणि मी काही तुला कायद्याच्या बाहेर जाऊन वागायला नाही सांगत आहे. बघ मम्मी तू उगाच विषय नको वाढवू बघ. कशाला तू असा कसा विषय सोडून द्यायचा रे. काही नाही असं तर मग कोणी बी उठल आणि येईल माया पॅलेसवरती. नाही तू लाव कमिशनरांना फोन. अगं सपने तू तर ऐक माझं. बाकीच्या घरात सासू सुना वेगवेगळ्या टोकाव असतात आणि तुम्ही दोघी एकाच टोकाव असतं नेहमी. ये जय द्या. फोन लावायचं का नाही ती सांग फक्त. फोन लाव. मम्मी हे बघ तू नको अगं हे करू. कशाला ह्याच्यात पडतीस तू. नको ना राहू दे ना. फोन लावायचं का नाही ती सांग फक्त. ठीक आहे लावतो. काय झालं कसला कट शिजतोय आता. अहो पप्पा. हो पेंटर. कट शिजवायला मी काही तुमची ती नेबट सून नाही. लई माझात धरती गेला घुसली होती ना घरात. काय घावलं. डोंगर खोदला उंदीर घावला अशी गत झाली तिची. माया ते कागदपत्र कुठे आहेत. कसले कागद मला नाही ठाव. माया तेच कागदपत्र जे मंजू इथं शोधायला आली होती कुठे आहेत ते. मला नाही ठाव ती कागद फेगत. ती नेबट कशासाठी आली होती ते बी ठाव नाही मला. माया खरं खरं सांग ते कागदपत्र जर तूच गायब केले असतील तर आत्ताच सांग. हो पेंटर काय बोलताय तुम्ही. जिभेला हाडबीड आहे का नाही तुमच्या काही. बायको म्हणून तर कधी मान दिला नाही. संसाराची जबाबदारी न घेता रंगरंगोटी करत बसलात. आणि जेव्हा संसारात लक्ष द्यायचं होतं तेव्हा तर संसारात काही लक्ष घातलं नाही. तेव्हा समजा संसार मी सांभाळा आपला. आणि एवढंच समज करून बी माझ्यावर संशय घेताय होय. आणि त्या दीड दमडीच्या पोरीवर विश्वास ठेवून माझ्यावर आरोप करताय. मी तुझ्यावर आरोप करत नाही. मी फक्त तुला विचारतोय. संशय आहे म्हणून विचारताय ना मला. आणि ओ पेंटर एक गोष्ट ध्यानात आली का तुमच्या. जिचा तुम्हाला एवढा पुळका आहे का नाही. तिनं तुम्हाला जेलात टाकलं. आणि तिच्यामुळेच तुम्ही पहिल्यांदा आयुष्यात त्या पोलीस स्टेशनाची पायरी चढला. आणि आज तेच पोरगी आपल्या घराची झडती घ्यायला आली होती. आणि त्याच पोरीनं माझ्या लेकाची ताकद संपवायची शपथ घेतली. पण मी तिला तसं करू देत नसते. तुम्हाला लय कौतुक असेल तिचं. पण तुम्ही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून माझ्यावर संशय घेणार असाल ना तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही सांगून ठेवते. चांगला शिंपल आणि शिवीटमध्ये तिचा समाचार घेईन मी. वाघमार मॅडम थांबा. वाघमार मॅडम थांबा. एकदा मला काय म्हणायचं ते ऐकून तरी घ्या. वाघमार मॅडम मी आत्ताच जाधव साहेबांना भेटून आलोय. काय जाधव साहेबांना भेटायला का गेला होतास. हेच विचारायला की ते कागद कोणी गायब केले. मग काय म्हणाले जाधव साहेब. त्यांनी बी हेच ऐकले की मीच ते कागद गायब केलेत. पण असं काही नाही आहे वाघमार मॅडम. जाधव साहेबांना पण वाटते म्हणजे तूच गायब केलं असणार ते कागद. कारण तेच या केसचा तपास करत होते आणि त्यांचा संशय खराच असणार. हो वाघमारे मॅडम मी तुम्हाला खरंच सांगतोय मी नाही गायब केले ते कागद. सत्या जेव्हा चार लोक एकच गोष्ट बोलतात ना तेव्हा ती खरी असते.
अहो वाघमारे मॅडम, मी खरोखर नाही गायब केले ते कागद. आता कसं पटवून देऊ तुम्हाला? ठीक आहे, तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना, पण माझ्या आणि बलमाच्या मैत्रीवर तर विश्वास आहे. मी बलमाची शपथ घेऊन सांगतो, मी नाही गायब केले ते कागद. वाघमारे वहिनी, तुम्हाला आता विश्वास ठेवावाच लागेल, कारण माझ्या आणि सत्याची पवित्र दोस्तीचं नातं काय आहे हे अखंड साताराला माहित आहे. त्यामुळं सत्या माझी खोटी शपथ कधी खाणारच नाही, आणि जरी खोटी शपथ त्यानं घेतली तरी आता या क्षणी हिता माझा जीव गेला तरी बेहत्तर. त्याची मला अजिबात परवा. वाघमारे मॅडम काय करता? शपथेने जीव देत नाही म्हणून मला मग खरोखर मारता का काय? सत्या, अरे कशाला माझी शपथ घेतलीस? बलमा, काळजी करू नकोस, त्यात जेवत गोळी चालवणार नाही. तुला काय माहित गोळी घालणार का नाही ती? तुला माहित आहे ना वाघमारे वहिनी चिल्लून किती डेंजर आहे ती. बलमा, ह्यानं शपथ खरी खाल्ली का खोटी ती माहित नाही, पण या गन मध्ये गोळ्या खऱ्या आहेत. पुन्हा जर वहिनी बोललास ना, मॅडम 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 निदान मित्राचा जीव धोक्यात आहे म्हणून तरी खरं बोल. सांग, तूच गायब केलेस ना ते कागद? अजिबात नाही. सत्या, खरं खरं बोल, नाही तर. वाघमारे मॅडम, मी खरंच सांगतो, मी अजिबात गायब केलेले नाही आहेत ते पेपर. हो मॅडम. सत्या, खरं बोल. वाघमारे मॅडम, मी जे सांगतो ना ते खरंच सांगतोय, मी गायब केलेले नाही आहेत ते पेपर, आणि ह्याच्या पुढे मी तुम्हाला काही सांगणार बी नाही. म्हणजे मला गोळी घातली चालेल? अरे काय ना कसलं दोस्त. बलमा, तू शांत हो जरा. ठीक आहे, तुला नाही कबूल करायचं ना, मग आता कायमचं विसर तुझ्या मित्राला. हो हो. वाघमारे मॅडम, हे बघा, मी तुम्हाला खरंच सांगतोय, मी खरोखर गायब केलेले नाही आहेत ते कागद, पण तरी पण तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना, तर ते जबाबाचे कागद तुमच्या हातात आणून द्यायची जबाबदारी माझी. अरे काय चाललंय तुमचं? काय ते ठरवा, मधी माझा जीव जायचा. सत्या, कवीला निरोप दे. बळवंत आता या जगातनं काय आमचा निरोप घे. नाही नाही घेत. ठीक आहे, आणून दे मला कागद. आणि तू जरी दिले नाहीस ना, मी शोधणारच आहे, आणि ज्या दिवशी माझ्या हातात ते कागद येतील ना, त्या दिवशी तुझ्या हातात बेड्या ठोकून अख्ख्या साताऱ्यात तुझी धिंड काढीन. बघूया की बेड्या तुम्ही माझ्या हातात ठोकताय की खऱ्या गुन्हेगाराच्या. नमस्कार, कॉन्स्टेबल मोरे बोलतायत का? हां, मी हेड कॉन्स्टेबल भारती पवार बोलते, भवानी नगर पोलीस स्टेशनमधून. तुम्हाला एक विचारायचं होतं, जेव्हा जळीत हत्याकांडाची केस फाईल झाली तेव्हा तुमची पोस्टिंग तिथेच होती ना? नाही हो, त्या प्रकरणाच्या दुसऱ्या दिवशी बदली झाली माझी. हो का? नमस्कार, मी कॉन्स्टेबल सुभाष पडवळ बोलतोय, भवानी नगर पोलीस स्टेशन मधून. जळीत हत्याकांडाची केस फाईल झाली तेव्हा तुमची पोस्टिंग इथेच होती ना? नाही, त्या प्रकरणाबद्दल मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी होती. हा, हे आता घरी नाहीये, ते आले की त्यांना कळवते. हरकत नाही, सांगा. त्यावेळी नक्की काय घडलं होतं तुम्हाला सांगता येईल का? त्या फाईल मधले जबाबाचे पेपर फाडले गेलेत, त्याबद्दल काही माहिती आहे का? नाही म्हणजे पुढे काही कारवाई झाली होती का त्यावर? तुम्हाला काहीही माहिती मिळाली तरी लगेच मला कॉल करा. हो, भवानी नगर पोलीस स्टेशन. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एकदा पोलीस स्टेशनमध्ये याल का? कारण या प्रकरणाची जास्तीत जास्त माहिती मिळणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. काय? तुमचा माणूस आता भवानी नगर पोलीस स्टेशनला येऊ शकतो? हा, मग 5 चहा पाठवा. हा. म्हणणारे, काही माहिती मिळाली का? नाही मॅडम, अहो कुणाला काहीच माहीत नाही असं सांगता येईल. त्या फाईल मधले पेपर कुठे गायब झाले ना, तर कुणाला काहीच माहीत नाही. मला वाटतंय कोणीतरी आतला माणूसच असणार आहे. ह्या आधीचे पोस्टिंग असलेल्या अधिकाऱ्यांपैकी तर कोणी नसेल ना? नाही नाही मॅडम, मला काय वाटतंय ही सगळं सत्यदादानच केलं असणार.
आणि त्याला घाबरून कोणीच काय बोलत नसणार. ए पोरी, काय पण बोलू नकोस. मला माहित आहे सत्यदादा असं करणार नाही. माझा विश्वास आहे त्याच्यावर. शांत व्हा, शांत व्हा. भरपूर काम केलंय आपण. आता चहा घेऊया. फोनवर बोलून बोलून घसा इतका दुखलाय की आता या गरम चहाने बरं वाटेल. भारती मॅडम, तुम्हाला एक विचारलं तर राग नाही ना येणार? पडवळ, तुम्ही विचारल्याशिवाय मला कसं कळेल ना हो? मग जाऊ दे, नाही विचारत. पडवळ विचारा, मस्करी केली नाही. मगाशी जे विचारलं तेच. मॅडम सत्यदादांचा इतका राग का करतात? म्हणजे ते इतक्या हात धुवून का मागे लागल्यात त्यांच्या? आता मध्ये इतकं सगळं घडलंय त्यावरून आम्हाला कळलंय की त्यांच्यात काय नातं होतं. पण मग ते वेगळे का झालेत? होय तर काय. नाहीतर असं नाही ना का आम्हाला काय माहित नाही म्हणून आम्ही सत्यदादांचा उदो उदो करतोय. तुम्हाला तर खरं काय ते नक्कीच माहिती असणार. नाही, पर्सनल असेल तर ठीक आहे, नका सांगू. हॅशटॅग गप्प बस. पर्सनल असू दे नाही तर युनिव्हर्सल, आपल्याला कळलं पाहिजे. भारती मॅडम, तुम्ही सांगा. सांगते, पण त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या. मंजिरी मॅडम आणि सत्या दोघंही अजिबात वाईट नाही आहेत. त्यांच्याबद्दल कोणताही गैरसमज मनात ठेवू नका. हा, आता त्यांच्यात काय घडलं, ते का वेगळे झाले, ह्याचं कारण पर्सनल असेल आणि ते मलाही माहिती नाहीये. पण जेव्हा ते एकत्र होते ना तेव्हा सगळं खूप छान होतं. एकमेकांवरनं खूप प्रेम करायचे जीवापाड. परत त्यांचं लग्न सुद्धा अपघातात घडलं होतं आणि त्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले दोघं. एवढे दिवस मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तुम्ही लई स्पेशल आहे माझ्यासाठी. आय लव्ह यू वाघमारे. अहो, मग एकमेकांवर इतकं प्रेम करत होते तर वेगळे का झाले? मॅडम आता अगदी टोकाचा राग धरूनच सत्यदादांच्या बाबतीत. असं असतं बायकांचं. एकदा का त्यांच्या मनासारखं झालं की आपल्याला टाकून देतात. मॅडमच्या बाबतीत असंच झालंय. इन्स्पेक्टर झाल्या की सत्यादादाला विसरल्या त्या. कांबळे, तोंडाला येईल ते बोलू नका. सगळ्या बायका सरसकट तशा नसतात. हो, उलट मंजिरी मॅडम जेव्हा इन्स्पेक्टर झाल्या ना तेव्हा त्यांना सगळ्यात पहिलं सत्याला सांगायचं होतंय. मग पुढं काय झालं? ते जर मला माहिती असतं ना तर मी स्वतः त्या दोघांमधला वाद मिटवला असता. मला ते दोघं एकत्र यायला हवेत. फक्त त्या दोघांमध्ये काय घडलं माहिती पडलं ना तर बरं होईल. अहो, मग ते आपण शोधून काढू ना. आपण त्या दोघांना एकत्र आणू. वय आपण सगळे ना असं काहीतरी करू की सत्यादादा आणि मॅडम एकमेकांना परत फॉलो बॅक करतील. हो हो, मी तर म्हणतो आता त्या दोघांचं मिलन, मगच पडवळचं लगन.
वागणार आहे, या सगळ्या आठवणी आहेत, जपून ठेवल्यात मी सगळ्या. ही आपल्या नात्यातली सगळ्यात महत्वाची आठवण आहे, जिच्यामुळे आपण 7 जन्मासाठी बांधले गेलो होतो. हे आठवतंय का तुम्हाला? तुमच्या कानातले झुमके, तुमच्या कानात दिमागात टोलणाऱ्या झुमक्यांकडे ना मी माझ्या मनातलं सगळं बोलायचो. मला असं वाटायचं ना की मी यांच्यापाशी बोलल्यावर तुमच्या कानापर्यंत माझा आवाज पोचला. सत्य अजून बी मला विसरलेलं नाही. मी नातं तोडून पुढे गेले तरी तो तिथंच माझी वाट बघत उभा, माझ्या आठवणी जपत. नात्यात असतानाच्या आठवणी जपल्यात त्यानं. आणि नातं तोडल्याची खून बी अजून तशीच ठेवली. तो कधी सावरल्यात ना. आज त्यानं जपून ठेवलेली एक एक गोष्ट दाखवताना त्याला जो त्रास झालाय तो नाही बघवताय माझ्याकडनं. सत्य, तुला कधी हताश झालेलं नाही बघू शकत मी. तुझ्या डोळ्यात येणारं पाणी नाही बघवलंय आज मला. नियतीच्या मनात आम्ही पुन्हा एकत्र येणं असेल तर दिदे, दिदे, काय झालं? काय चाललंय तुझं? अशी का वागतेस? काय झालं? तू खरंच सत्यदाजींच्या घराची जडती घ्यायला गेली होतीस? होय. दिदे, पंजू, का वागतेस असं तू? हा, का करतेस हे सगळं? अगं आणखीन किती दिवस राग करणार त्या घरावर? नांदत नसलीस तरी तुझं सासर होतं ते ह्याचं तरी भान ठेव. आई, त्या घराशी असलेल्या सगळ्या आठवणी मी पुसून टाकलेत. ते घर माझ्यासाठी फक्त एका गुन्हेगाराचं घर आहे बस. आणि सारख्या त्या आठवणी माझ्यासमोर नाही काढायच्या. का नाही दाखवायची बोलून? हा, का बोलून दाखवायची नाही? अगं तुझ्या मनात सत्यचित्राविषयी राग आहे म्हणून कसंही वागशील वे? अगं प्रत्येक आईचं स्वप्न असतं लेकीचा सुखाचा संसार बघावा, पण तुमच्या दोघींच्या बाबतीत माझ्या नशिबातच नाही ते. दोघींच्या बाबतीत अमृताचा संसार तर सुखात चालू आहे नाही. काय गाम रे, तुझ्या संसारात ठीक आहे ना सगळं? हो दिदे, तू अशी का बोललीस? अगं तुम्ही दोघी समोर आहात ना म्हणून बोलून गेले. सगळं ठीक आहे तिच्या बाबतीत. तेच म्हणलं, उलट अमृतानं तर या बाबतीत नशीब काढले. आपण तिला अल्लड समजत होतो, पण जोडीदार निवडण्याच्या बाबतीत माझ्यापेक्षा हुशार निघाली. लिंबराज आहेत ना? काय झालं, असं का ओरडतात? थांब मी बघते. अगं नाही, मी बघते. हा आई थांब, मला बघू. अगं दिदे थांब ना, तू कशाला त्रास करून घेती? आम्ही बघतो ना. अमृत त्रास कसला, त्यास बघते. थांब. अगं दिदे थांब ना, एकदमून आली असशील, थांब जरा. मी दरवाजा उघडला तर काय प्रॉब्लेम आहे? नाही अगं, प्रॉब्लेम कसला? तू पण दमून आल्यास, तू आराम कर ना. आम्ही दोघी जातो आणि जेवणाचं पण बघतो. अगं वय तू बस, मी बघते. हा आई बस, तू बस. आमरे, मी हाक मारते तुला, आराम करा. आई असं का म्हणाली की दोघींच्या नशिबी ते सुख नाही? म्हणजे अमृता पण तिच्या संसारात सुखी नाही का?